लिंगदेवमध्ये आदिवासी महिलांचा संतापाचा स्फोट. अवैध दारू अड्ड्यावर थेट धाड. हजारो रुपयांची दारू पोलिसांच्या ताब्यात. लिंगदेव गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात अखेर आदिवासी महिलांचा संताप रस्त्यावर उतरला. गावातील शेकडो महिलांनी एकत्र येत अवैध दारू अड्ड्यावर थेट मोर्चा काढला. यावेळी अड्ड्यावर लपून ठेवलेली हजारो रुपयांची देशी व विदेशी दारू शोधून बाहेर काढत पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आली. आता आमच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. गावात दारूबंदी होत नसेल तर अवैध दारू विक्रेत्यांनी आमच्यासह आमच्या मुलाबाळांचा सांभाळ करण्याची जबाबदारी घ्यावी, असा संतप्त इशारा महिलांनी दिला. महिलांनी सांगितले की अवैध दारू विक्रीमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. संसार उद्ध्वस्त होत असून महिलांवर व मुलांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करून गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करावी, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या आंदोलनात लताताई गावडे, रुक्मिणी गांडाळ, नंदा कातोरे, गीता कातोरे, मंगल कातोरे, नंदाबाई कातोरे, अर्चना कातोरे, हिराबाई कातोरे, उषाबाई कातोरे, मंदाताई मेंगाळ, इंद्राबाई गांडाळ, संगीता कातोरे, संगीता गावडे, अनिता गावडे, गंगूबाई कातोरे यांसह अनेक आदिवासी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. अवैध दारू विक्री विरोधात महिलांनी उभारलेला हा लढा आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मी लता चांगदेव गावडे, राहणार ठाकरवाडी. या मागच्या वेळेस गेल्या वर्षात दारू बंद करण्यासाठी लढा लढलो आम्ही. दारू काही बंद झालीच नाही. आज पुन्हा 5 वाजता येऊन तिन्ही ठिकाणी दारूचे आम्हाला खोके गवसले गेले. नसन तुमच्याच्याने होत आम्ही पोलीस स्टेशनला येऊन आमचं आत्मसमर्थन करू. दारू ही बंद झालीच पाहिजे. किती महिला होत्या तुम्ही? आम्ही सगळ्या महिला 20 येलो होतो. तुमची आता मागणी काय आहे? आमची मागणी फक्त दारू बंद झालीच पाहिजे. म्हणे काही बंद अशी होईन, 2 महिने होईन, पुन्हा चालू होईन, हप्ते ते बांधिले. गावात स्थानिक पातळीवर तुम्ही तक्रार केली, पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली, दारू बंद होत नाही. तुमची भूमिका काय राहणार याच्या पुढच्या? आता आमची याची पुढची भूमिका काय, फक्त दारू ही बंद झालीच पाहिजे. कवर हे शेती काम करून, कवर नवऱ्यांचे मार हानसन करू, उन्हा पावसात का आम्ही रात्रंदिवस पाळावया. त्यांनी आमचा पिटाल काढावा. आम्हाला ना सोयीच्या भाकरी का नाही, आमचे पोरं बाळ आणि आम्हाला सांभाळा. आमचे नवरे आम्ही सोडून देतो. यांचा मार खाण्यापेक्षा ज्यांना लई आमचं हे वाटत आणि आम्हाला खुशाल त्यांनी सांभाळावं. आमच्या 2 पुरी घेऊन मला बी तिघी मायले किल्ला आम्हाला सांभाळावं त्यांनी. मी नंदा किरण कातोरे. आम्ही दारू बंद करायसाठी आलो आणि मग गेल्या वर्षी पण केली तर पोलीस म्हणले बंद होईल आणि मग झालीच नाही बरं का. आणि बायांना इतकं वैताग, मावाला दीर पेतो. गाडी किती 40-70 हजाराची आखी फोडून तोडून टाकली. मा सासूचा इथं हात असा पिरगाळा मोडून टाकला. आणि त्यांना 2 दिवस काही जेवण नाही, काय नाही, भाकरी नाही, काय नाही. आणि भांडी फोडून टाकी, त्यात भिताड्या पाडून टाकी, त्यात दरवाजा ठेवती नाही. दारू ही बंद झाली पाहिजे एवढीच मागणी आमच्याक. पण काही बंदच होत नाही. किती बाऱ्या गेल्या वर्षी आलो, यंदा पण आलो म्हणतात होईल होईल, पण होतच नाही. मला 4 मुलं आहेत. माझा नवरा घरातून दाण्याच्या गोण्या 4-4 दर दिवसाला विकतो. मी म्हणून आणले का पोरांना खाऊन देत नाही, काय नाही. मी आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर.